राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोट, चौतर्फा गडाच्या कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगा उंच, पर्जन्य काळे कडियावर गवत उगवत नाही, धोंडा तासी एकच. ऐसे पाहुणे राजे बोलले, तख्तास जागा हाच गड करावा, तख्तास जागा हाच गड करावा, तो आपला दुर्गेश्वर रायगड. आणि तो रायगड सजलेला आहे. त्या रायगडावर शिवाजी महाराजांचं सिंहासन तयार झालेले. शिवाजी महाराजांची ती तारीख ठरलेली आहे 6 जून 1674. पण आपल्याला माहिती नसेल हा राज्याभिषेक फक्त एका दिवसापुरता नव्हता. 30 मेला राज्याभिषेक सोहळा चालू झालाय आणि तो संपलाय 10 जूनला. 12 दिवस तो सोहळा चाललेला आहे. शिवाजी महाराज राजसिंहासनावर बसले ते 6 जूनला, पण त्याच्या अगोदर जवळजवळ त्यांचे बरेच विधी होणं गरजेचे होते, संस्कार होणं गरजेचे होते. त्याला धर्मसंस्कार होणं गरजेचं असं म्हणतात. त्यासाठी गागा भट्टांना तिथं बोलवले. गागा भट्ट म्हणजे धर्मशास्त्र पंडितातला सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व. काशी विश्वेश्वर यांच्या आजोबांनी बसवलाय. ते काशी विश्वेश्वर आपल्या सगळं धर्मपंडिताची ती भूमी आहे. आणि तिथले सर्वोच्च नागरिक कोण तर गागा भट्ट. भट्टल घराणं, खास भट्टल घराणे हे धर्माचं अनुष्ठान देणारं घराणं आहे. आणि त्यासाठी त्यांना बोलवले शिवाजी महाराजांनी की 2 दिग्गज एकत्र आले पाहिजेत. एक धर्मशास्त्राचा राजा आणि इकडे एक हा आपल्या तलवारीच्या जोरावर आणि ह्या लोकांच्या जोरावर आज त्यांनी स्वतःचं सिंहासन निर्माण करणारा हा राजा. आणि ती लोक तिथं आलेली आहेत दोघं. आणि तिथं आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकासाठी त्यांनी श्री शिवराजाभिषेक प्रयोग हा ग्रंथ लिहिलेला आहे. काय विधी असले पाहिजेत. आणि तो नंतर राज्याभिषेक तिथं झालेला आहे. तो राज्याभिषेक कसा झालेला आहे हो, साधा सिंपल नाहीये. पहाटे 5 वाजता राज्याभिषेक झालेला आहे तो. कारण 5 वाजता ज्यावेळेस पाहिलं गेलं तर तो रायगड असा सजलेला आहे. सगळे तुमच्या आमच्यासारखी जनता आज शिवाजी महाराजांकडे आज डोळ्यात प्राण आणून पाहताय. कधी आमचा राजा त्या सिंहासनावर बसलेला आहे हो. 300 वर्ष आज आम्ही पाहिलेले की या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात सिंधू सागरांच्या लाटा आणि टाळ मृदुंग, संत सज्जनांचे टाळ मृदुंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शक्तीला आवाहन करत होते, कोणीतरी यावं आणि ह्या जुलमी सत्तातून आम्हाला मुक्त करावं आणि आमचं सिंहासन व्हावं. आणि हे शिवाजी राजा तुझ्यामुळे ते घडले. आणि त्यावेळेस शिवाजी महाराज तिथं येत आहेत. त्यांच्यावर अनेक मोठे मोठे विधी होत आहेत. सहस्त्र पुरुषा शीर्षाहा सहस्त्राक्षा सहस्त्रपात ओम संभूमिं विश्वतो ऋत्वा गंतुष्टदशांडुलम शंभो. असे त्यांच्यावर अनेक प्रकारचे मोठे मोठे मंत्रोपचार तिथं होतात. जबरदस्त मंत्रघोष होतोय. आणि शिवाजी महाराजांना गागा भट्टांनी सांगितलंय की आता तुम्ही पायातली वाहनं इथं काढायचे ज्यावेळेस राजा सिंहासनावर तुम्ही बसणार आहात. कारण आपल्या इथे राजा सिंहासनावर बसताना जोडे घालून बसायची आपल्याकडे पद्धती नाही. शिवाजी महाराजांनी त्यांची ती सूचना ऐकली आणि शिवाजी महाराज राजसिंहासनावर बसलेले आहेत. आणि गागा भट्टांनी त्याच्यानंतर एकच जबरदस्त राजबिरदावली दिलेली आहे. ती राजबिरदावली कशी होती, महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती की जय, राजा शिव छत्रपती की जय, राजा शिव छत्रपती की जय. असा जयघोष तिथं चाललेले आहेत. ढोल ताशे नगारे करणे मरफे एकीकडे सगळं रायगड दंदून निघताय. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेले आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये अक्षदा दिलेले आहेत, फुलं दिलेले आहेत, लाह्या दिलेले. त्यांनी शिवाजी महाराजांवर आज त्याची सरबत्ती चालू केलेली आहे. आमचा राजा, आमचा ध्वज, आमची भूमी, आमचा समुद्र, अरे आमचा आरमार, आमचं सैन्य आणि आमचा भगवा, हे आता फक्त आमचं आणि आमचं मराठ्यांचं राज्य होईल. आणि ही भावना तिथं आपल्याला देणार होती जबरदस्त स्वातंत्र्याची भावना. आणि शिवाजी महाराजांचा हे राज्याभिषेक तिथं पार पडलेला आहे. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडताना किल्लेदारांना सांगितलेले आले, स्वराज्यातल्या सगळ्यांना, ज्यावेळेस शिवाजी महाराज सिंहासनावर बसतील त्यावेळेस पहिली तोफ रायगडावरनं उडवली जाईल. रायगडावरनं तोफ उडल्यानंतर जो आवाज येईल त्याच्यानंतर किल्ल्यात जे काय स्वराज्यातले किल्ले आहेत ना, तिथे किल्ल्यातले धडधडाट सगळीकडे त्या तोफांचा व्हायला पाहिजे. आणि इकडे शिवाजी महाराज बसल्यात घटका बुडालेली आहे शुभ मुहूर्ताची. आणि शिवाजी महाराज बसल्यानंतर पहिली तोफ दणकरनं उडालेली आहे आपल्या रायगडावर धडाड. त्याचा आवाज ऐकला स्वराज्यामध्ये जे धूमधडाका चालू झालेला आहे. धडाड 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 धडाड. अरे जणू प्रत्येक तोफ सांगत होती दिल्लीकडे, आग्र्याकडे, गोवळकोंड्याकडे
आदिलशाहीकडे कुतुबशाहीकडे ती तोंड ओर कडून सांगत होती, आला सुलतानानो आला, तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त सिंहाच्या चिरफाकड्या उडवण्यासाठी आमचा नरसिंह जन्माला आला, आमचा नरसिंह जन्माला आला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. ह्या राज्याभिषेकाने शिवाजी महाराजांनी सगळी गुलामगिरीची जी मी तुम्हाला बोललो होतो, जी राजकीय आमची संपवली होती सिंहासन, पुन्हा शिवाजी महाराजांनी सिंहासन दिलंय. ज्यांनी आमच्या आतापर्यंत भूमी काबीज केली होती ती भूमी आम्ही परत मिळवलेली आहे. जिथं आमचं धर्माचं अनुष्ठान तुम्ही संपवलं होतं, जिथं आमची मंदिरं तुम्ही पाडली, आमच्या लोकांचं तुम्ही आज कित्येक कन्वर्ट केलेले त्यांना, या लोकांना त्यांना मी पुन्हा धर्मात घेण्याचं काम माझ्या ह्या धर्मसंस्थेखाली मी चालू करणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम चालू करा. शिवाजी महाराज सांस्कृतिक कार्यक्रम चालू केलेले आहेत. नुसते राजकीय भौगोलिक सगळेच आर्थिक आतापर्यंत तुम्ही आमची लूट केली हो, आता आम्ही तुमची लूट करतो का नाही बघा. 3-3 वेळा आम्ही 2-2 वेळा आमची तुमची सुरत लुटतो, नगर लुटतो. आज खाली इकडे बसरू पर्यंत जातो, तामिळनाडू पर्यंत जातो. आज मराठ्यांकडे सगळी दौलत आली पाहिजे. कारण का? त्याचं उत्तर सिंपल आहे. ज्यावेळेस रावजी सोमनाथने शिवाजी महाराजांना विचारलं, तुमचं स्वप्न काय महाराज, किती कुठे थांबायचंय आपल्याला नक्की, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलंय, सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीचे पैल तिरी अवघा मुलूक आपला. सिंधू नदी म्हणजे आज हिमालयाच्या पलीकडे सिंधू नदीचा उगम आहे, आणि कावेरीचा पैल तिरी म्हणजे खाली कन्याकुमारीच्या पलीकडचा तो प्रदेश. अखंड हिंदुस्थान माझा झाला पाहिजे. जी तीर्थक्षेत्रे उजाडली ती पुन्हा उभारावीत, जी ब्राह्मण सदने उजाडली ती पुन्हा बसवावीत. औरंगजेबासारखा मातब्बर शत्रू उरावर आहे तो पूर्णपणे दिदंड करावा ऐसा मानस आहे. चला राहुजी कामाला लागणे, खूप काम आहे. आणि शिवाजी महाराजांचे शब्द आहेत, हे स्वप्न आहेत. ह्या गोष्टीतनं अनेक गोष्टीतनं शिवाजी महाराजांकडनं आपण काय घ्यावं, कसं घ्यावं, ह्यातनं ह्या तात्विक शिवाजी महाराज मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला.